हॅलो, मी ललिता आजी. आज एक तुम्हाला छोटीशी, जरा वेगळी गोष्ट सांगणार आहे. काय असतं, एका छोट्याशा गावामध्ये एक मुलगी आणि तिची आई राहत असते. मुलीचं नाव असतं ॲना. आणि तिची आई ते साधारण घरचे लोक असतात. तर ती ॲना जी असते ना, खेळायला जा म्हटलं जात नाही. मला आई म्हणते की आई तिची तिला म्हणते, अगं मला जराशी कामात मदत करतेस काय ना. अगं आत्ता नको, असं म्हणते. तर मग तिची आई म्हणते की जरा लहान आहे, थोडीशी मोठी झाली की करेल मला मदत, असं आपलं तिच्या आईला वाटत असतं. पण ती विचार करते की ॲना आईला मदत करायलाच पाहिजे सगळ्यांनी, ही तर काही करत नाही. मग काय करायचं. एक दिवशी काय होतं की ॲना म्हणते, मम्मा आपण कुठेतरी बाहेर जाऊया, सगळेजण ट्रिपला जातात, मला पण ट्रिपला जायचं आहे. मग ॲनाची मम्मा म्हणते, हिला ट्रिपला कुठे घेऊन जाऊ मी. हां, माझी एक मैत्रीण आहे, तिच्याकडे मी तिला, डॉली नावाची, तिच्याकडे मी हिला घेऊन जाते. ती डॉली मोठ्या गावात राहत असते. मग ॲना आणि तिची मम्मा अशा दोघी जणी जातात आणि डॉलीच्या घरी जातात. आहा, केवढं मोठं घर असतं डॉली मावशीचं. नंतर तिच्या घराच्या बाजूला बाग असते, त्याच्यात फुलं असतात. नंतर त्यांचं घर खूप मोठं असतं. आणि काय आश्चर्य, जशी ॲना आणि तिची मम्मा जाते, तशी डॉली मावशीची मेड जी असते ती त्यांच्यासाठी सरबत घेऊन येते. मग त्यांच्यासाठी जेवण बनवण्यात येतं आणि ब्रेड बनवण्यात येते. आणि काय सुरेख, खूप खुश होते ॲना. तिला असं वाटतं आपण इथून जायलाच नको, आपण इथेच राहूया. मग काय होतं, काही दिवसांनी ॲनाची आई म्हणते की बरं का डॉली, आता आम्ही आमच्या घरी जातो. मग डॉली म्हणते, हो, केव्हाही वाटलं तर तुम्ही या बरं का, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. मग ह्या दोघीजणी घरी येतात. ॲना आपली तिथे छोट्याशा गावात येऊन पुन्हा नाखुश, पुन्हा काही कामं करत नाही आणि सारखी तिला डॉली मावशीच्या घरची स्वप्न पडतात. डॉली मावशीचं घर किती मोठं, आपलं किती लहान. डॉली मावशीच्या घराचा गार्डन किती छान, आणि तिच्याकडे किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पदार्थ बनतात, टेस्टी, यमी. आता काय करायचं. मग ती म्हणते की मी जर मम्माला म्हटलं की मम्मा मी जाते डॉली मावशीकडे, तर ती म्हणेल नको जाऊ. मग काय करूयात. मग ती एक दिवशी आपलं सामान पॅक करते थोडंसं थोडंसं आणि एकटीच निघून जाते डॉली मावशीकडे. डॉली मावशीच्या घरी जाते, दार वाजवते, मावशी दार उघडते. अहो, ॲना तू कशी काय आलीस इथे. तर ॲना म्हणते की अगं माझ्या मम्माला ना कुठेतरी बाहेर जायचं होतं कामासाठी, मग ती म्हणाली की तू एकटीच जा. मग माझी मम्मा आली परत की मी मी जाईन घरी. मावशी म्हणते अगं काही हरकत नाही, ये ये ये. मग ती जाते आतमध्ये आणि मग तिच्या घरी पुन्हा राहते. मग काय होतं की इकडे ॲनाची आई खूपच काळजीत पडते, गेली कुठे ॲना. मग ती म्हणते की आता काय करूया. मग ती एक पत्र पाठवते की अगं तुझ्याकडे आली का ॲना. तर डॉली मावशीला ते पत्र मिळतं. मग ती म्हणते की ॲना तुझी आई परत आलेली आहे, तर आता तू घरी जा. ॲनाला असं वाटतं की आता मी काय खोटं सांगू, आता मी काय करू आणि इथे राहू. मग ती म्हणते आता तर घरी जावंच लागेल. बरं बरं मावशी, मी जाते, असं म्हणते. मग मावशी तिच्याबरोबर नवीन नवीन कपडे, कारण डॉली मावशीच्या गावाला छान छान मोठी मोठी दुकानं असतात, मॉलसारखी. आणि ॲनाच्या गावाला काहीच नसतं. मग डॉली मावशी तिला नवीन कपडे घेऊन देते. मग नंतर एक बास्केट देते. त्या बास्केटमध्ये खूप छान छान ब्रेड तयार केलेले असतात, ते देते. आणि मग असे खाण्यापिण्याचे फ्रूट्स देते. असं सगळं देऊन मग तिला म्हणते नीट जा बरं काय ना. ॲना म्हणते बरं. म्हणून मग ती एका घोड्या आणि गाडी असते त्याच्यात बसते आणि ती जाते.
जाते 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 तर मध्येच तो घोडा आणि गाडी थांबून जातात आणि म्हणतात की आता गाडी काही पुढे जाणार नाही. का? अहो बघताय का, समोर केवढा चिखल पसरलेला आहे. रस्ता भर काल पाऊस पडून गेला, नुसता चिखल झालाय, गुळगुळीत, ओला ओला. मग तुम्ही जा आता, मी तर इथून परत जातो. मग तो घोडेवाला गाडीवाला निघून जातो. अॅना म्हणते आता मला चालतच जावं लागेल. कशी जाणार मी या रस्त्यावरनं? आता चिखलातनं गेल्याशिवाय मला काही इलाजच नाही. मग म्हणते की काय करू बरं मी. शेवटी एकदाची ती बसते तिथे त्या रस्त्यावर आणि म्हणते आता मला ह्या चिखलातनंच घसरत घसरत जावं लागणार आहे. काही दुसरा तिला काही सोल्युशन तिला काही सापडतच नाही. मग ती बसते खाली. मग म्हणते डॉली मावशीनी मला इतके छान छान सँडल्स घेऊन दिलेले आहेत, ते तर खराब होतील. मग मी काय करू बरं, काय करू बरं. मग तिथे मावशीने असे बरेच ब्रेड दिलेले असतात ना, ते ब्रेड घेते आणखीन त्यांना असं ओपन करते आणि ते आपल्या शूजवर बसवून घेते ती. आणि मग ती खाली बसते आणि अशी 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 घसरत घसरत, अतिशय गुळगुळीत स्लाईमी स्लाईमी असं असतं तो चिखल. तर त्याच्यातनं ती जात असताना ओ नो, एक असा मोठा खड्डा असतो. त्या खड्ड्यात ती भूस करून आतच जाते. ओह, सगळीकडे चिखल, तोंडाला चिखल, कपड्यांना चिखल, सगळीकडे चिखल. आणि ती अशी एकदम खड्ड्यातनं अशी खोल खाली जाते. बघते तर काय, तिथे अशी खूप वेगळी वेगळी लोक असतात. आ, मी ह्या चिखलाच्या राज्यात आलेली आहे. दिस इज अ किंगडम ऑफ चिखल. ओहो, स्लाईम स्लाईम. मग तिकडून एक राणी येते, चिखली राणी. ती म्हणते की कोण आहेस तू. तर ॲना म्हणते मी ॲना. मग माझ्या राज्यात कशी काय आलीस तू. मी चिखली राणी. मग तिचा तो एक आणखीन बेडकासारखा दिसणारा एक गॉबलिनसारखा दिसणारा एक असा तिचा सर्वंट असतो. तो येतो. तो म्हणतो की ही कोणीतरी नवीन मुलगी आलेली आहे. मग तिच्याबरोबर एक बास्केट पण आहे. मग ती म्हणते आणा ती बास्केट इकडे. तर त्या बास्केटमध्ये डॉली मावशीने केलेले सुंदर सुंदर ब्रेड असतात. तर मग ती चिखली राणी म्हणते बघूत देत मला, खाऊन बघू देत. म्हणून ती तो एक ब्रेड घेऊन खाते. आऊ असं खाते. ओ, किती सुंदर, याला फ्लेवर किती छान. असं वाटतंय की असं रोज पेटल्सचा किंवा रोजचा किंवा असं छान फुलांचा वास आहे याला. किती सुरेख ब्रेड आहे. मग ती खाते आणि मग ती म्हणते पण ह्याच्यात आणखीन ब्रेड असायला हवा होता. तर मग ॲना म्हणते हो होते ना. मग काय झालं त्याचं. तर ती म्हणते माझे सँडल खराब होऊ नये म्हणून मी ते काही ब्रेड माझ्या सँडलला लावून घेतले. ती चिखली देवी किंवा चिखली राणी इतकी संतापते. ती म्हणते ब्रेड हा खाण्यासाठी असतो. अनेक जणांची पोटं भरली असतील. जर तू ते कोणाला तरी भुकेल्या माणसाला दिला असता, तू जरी खाल्ला असता तरी तुझं पोट भरलं असतं. आणि तू हे असं शूज खराब होऊ नये म्हणून शूजला खाण्याचा पदार्थ ब्रेड लावतेस. तू एक अक्कलशून्य मुलगी दिसतेस मला. तर ॲनाला खूप राग येतो. मग ती म्हणते की मला जायचंय घरी. तशी ती म्हणते आता तू माझ्या राज्यात आलेली आहेस, आता तुला काही सहजासहजी इथून जाता येणार नाही. बरं, मग मी कशी जाऊ. तुला इथे शिक्षा मी देते, ती तुला घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतरच तू जाऊ शकतेस. बरं, काय शिक्षा आहे मला सांग पटकन. तशी ती म्हणते तू आता रोज ब्रेड बनवायचा. हिला तर काही येतच नसतं. ती सांगते अहो मला काही येत नाही. ती म्हणते तो तुझा प्रश्न आहे, तू जा आणि ब्रेड कर. ही तशी जाते धडपडत धडपडत, तिथे घेते पीठ आणि कसं बसं ते ब्रेडचं ती डो करते, म्हणजे मळते, गोळा करते, बेकिंगसाठी ठेवून देते. अरे नुसते कडकच्या कडक टणकच्या टणक ब्रेड होतात. चिखली राणी खायला बघते, अरे हे चांगलं झालं नाही, पुन्हा बनव. दुसऱ्या दिवशी पुन्हा बनवते. चिखली राणी म्हणते अरे ह्याच्यामध्ये काही लेयर्स नाहीत, हे काही स्पॉन्जी नाही, हे काय, हा ब्रेड पण चांगला नाही, जा घेऊन. मग शेवटी ॲना म्हणते
चिखली राणी, मला काहीही येत नाही. मग ती म्हणते, असं का? बरं, मी तुला माझ्या बेकरकडे पाठवते, तो तुला शिकवेल कसं ब्रेड बनवायचं ते. तर मग ते बेकर बेकर तिथे उभा राहतो आणि तो म्हणतो, काय येतं तुला? अन्न म्हणते, मला काही नाही येत. कशापासून ब्रेड बनवतात? ती म्हणते की कणिक, पीठ, मैदा. तर तो म्हणतो, ठीक, कणिक कशापासून बनते? ती म्हणते, आय डोंट नो. अरे, ठीक आहे, हिला शेतावर घेऊन जा. मग तिला शेतावर घेऊन जातात. मग तिच्याकडनं गहू पेरून घेतात. मग त्या गव्हाची अशी छान अशी हिरवी हिरवी गार अशी शेतं तयार होतात. मग त्याला अशा ओंब्या लागतात. त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यात दाणा 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 गव्हाचा भरलेला असतो. मग ॲनाला त्याच्यामध्ये हळूहळू खूप मजा यायला लागते. ती म्हणते, ओ, मी ह्याच्यात काम केलं म्हणून आता इथे हे गहू लागलेले दिसतात मला. मग ते गहू काढून घेतात. मग ते वाळवतात. मग ते म्हणजे वाळल्यानंतर काढतात आणि म्हणतात, आता ह्यांना पाऊंड करून आणावं लागेल, म्हणजे एका गिरणीमध्ये नेऊन ते असे पाखडून मग ते दळून घ्यायला लागतील. ही म्हणते, मी करते. मग ती जाते. मग ती आता कामं करायला शिकलेली असते. मग ती जाते, मग त्याचं गव्हाचं पीठ बनवते. मग ती घेऊन येते आणि मग बेकरला म्हणते की मला सांग. बेकर म्हणतो, अगं, तसं खूप सोपं असतं. आता ह्याच्यात यीस्ट घालायचं, म्हणजे असं पीठ असं 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 फुगून वर येईल. मग ते फुगून वर आल्यानंतर त्याचा असा गोळा करायचा आणि पीठ भिजवताना खूप काळजी घ्यायची. असं 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 करून पीठ भिजवायचं आणि यीस्ट घालून भिजवायचं, बरं का. यीस्ट म्हणजे एक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. ते असे भरभर 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 वाढतात. त्याच्यासाठी त्यांना थोडंसं तेल, थोडीशी साखर आणि कोमट पाणी असं घालून ब्रेडचं भिजवायचं आणि मग तू ते कर. मग ती करते आणि चिखली राणीला नेऊन देते. चिखली राणी म्हणते, अगं, किती सुंदर ब्रेड केलेला आहे. आ हा हा हा, तोंडात घातल्यावर विरघळतोय जणू, आणि त्याला वाससुद्धा किती छान आहे. म्हणजे तू आणला होता ना, त्याहीपेक्षा हा ब्रेड खूप छान झाला. काय केलंस तू ह्याच्यात? तर ती म्हणते, मी तर काहीच केलं नाही, मला बेकर बाबांनी जसं सांगितलं तसं मी. मग ती बेकर बाबाकडे जाते आणि म्हणते की माझा ब्रेड चिखली राणीला खूप आवडला. का बरं? तशी तो म्हणतो, तुला सांगू का, ब्रेड बनवताना त्याच्यात एक सिक्रेट इन्ग्रेडियंट, म्हणजे एक सिक्रेट गोष्ट घातली. ती म्हणते, काय? तशी ते म्हणते, तुला तू हाताने केलेला, तू स्वतः उगवलेल्या गव्हातनं, नंतर दळून आणलेल्या पिठातनं, नंतर तू तुझ्या हाताने केलेल्या ब्रेडमध्ये तुझं पूर्ण लक्ष घातलं आणि त्याच्यामध्ये तू तुझं हा मी केलेला ब्रेड कोणाला खायला मिळो अशी तुझी एक प्रेमळ भावना तुझ्या मनात होती आणि म्हणून हा ब्रेड खूप छान झालेला आहे. सो लव्ह इज द सिक्रेट इन्ग्रेडियंट वाईल मेकिंग ब्रेड. तुम्ही खूप आई कशी बनवते तुमच्यासाठी पोळी भाजी, मग ती तुम्हाला बाहेरच्या ह्याच्यापेक्षा सुद्धा किती छान वाटते. आई म्हणते, गरम गरम पोळी खाऊन घे बरं का. मग ती तुम्हाला कितीही नावडती भाजी असली तरी आई जेव्हा जेवायला घालते तेव्हा ती तोच सिक्रेट इन्ग्रेडियंट घालते पोळी भाजीमध्ये, म्हणून तुम्हाला तिची पोळी भाजी सुद्धा खूप आवडते, हो की नाही? तसंच ती करते. मग चिखली राणी म्हणते, आता तू तयार झाली आहेस, आता तुला बक्षीस. बक्षीस म्हणून ती म्हणते, डोळे मिटून उभी राहा. ती डोळे मिटून उभी राहते. त्याच्याबरोबर एक अशा टनेलसारखं असं तयार होतं आणि त्या चिखलात ती झुझ करून वर येते, बाहेर येते. सगळीकडे कोरडं असतं आणि ते जो खड्डा असतो तो पण बुजलेला असतो. मग ती म्हणते, अरे, आता मी घरी जाते. म्हणून मग ती धावत धावतच घरी येते. तिचे कपडे पूर्ण चिखलाने भरलेले असतात, पण तिला त्याची काही पर्वाच नसते. घरी केव्हा जाते मी? ती घरी जाते तर आई आणि डॉली मावशी तिची वाट बघत असतात. मग तिची आई तिला मिठी मारते, म्हणते, अगं, कुठे होतीस बेटा ना? मग ती म्हणते, आई, मी आता खूप छान छान गोष्टी शिकलेली आहे आणि आता मला ब्रेड वगैरे सगळं खूप छान बनवता येतं. म्हणून त्या दोघीजणी नंतर आनंदाने राहायला लागतात. तुम्हीसुद्धा स्वतःच्या घरी आईला विचारून ब्रेड बनवा बरं का, सिक्रेट इन्ग्रेडियंट घालून.
आणि नाहीच जमलं तर पोळे बनवा, ती सुद्धा सिक्रेट इन्ग्रेडियंट घालून, आणि मला कळवा. ठीक आहे? ओके, बाय.